कारवे येथे तरुणाचा तलवारीनं वार करून खून, भांडणाच्या रागाचं कारण, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात। भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव वय 35 या तरुणाचा गुप्ती व तलवारीनं डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकनं मारून खून करण्यात आलाय। ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या रस्त्यावरील पुलावर रात्री 12च्या सुमारास घडली। याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव कारवे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली। माणिक संभाजी परीट व गजानन गोपीनाथ शिंदे मंगरुळ तालुका खानापूर, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव सर्व कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावे असून माणिक परीट, गजानन शिंदे, नयन धाबी या 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव यांच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीनं डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। वरील संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचं व अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस उपनिरीक्षक व्ही.जी. येळेकर तपास करतात।